नमस्ते. गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपले व्हिडिओ आहेत ते एकंदरीतच व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित आपण करत आहोत. तर हे व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही सर्वजण आपल्या या व्हिडिओना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजचा नवीन व्हिडिओ. नमस्ते, मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ ही आरोग्याशी संबंधितच आहे, पण तो व्हिडिओ आहे जो आपल्या घरातील बालचमूच्या आरोग्याविषयक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या आहाराच्या ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्याचा आणि थायरॉईडचा काही संबंध आहे का, तर त्याच्यामुळे मुलांच्या शरीरावरती किंवा त्यांच्या आरोग्यावरती कशा प्रकारे त्याचा वाईट परिणाम होतो किंवा जे काही समस्या आहेत त्या उद्भवतात का, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर पहिल्यांदा आपण थायरॉईड म्हणजे काय हे बघूयात आणि थायरॉईडमध्ये कोणते 2 प्रकार आहेत की ज्याच्यामुळं मुलांच्या शरीरावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तर आपल्या घशात फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते, त्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा आपल्या घशात थायरॉक्सिन आणि ट्रायोडोथायरोनिन हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईडचा त्रास व्हायला सुरुवात होते. थायरॉईड या ग्रंथी वाढ, चयापचय, ऊर्जा पातळी आणि एकूणच विकास नियंत्रित करण्याची जबाबदारी म्हणजे शारीरिक कार्य जबाबदारी असते. ती शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्षणीय परिणाम करणारे हार्मोन्स देखील तयार करतं. हार्मोन्समध्ये जर अचानक असंतुलन झालं तर थायरॉईडची स्थिती निर्माण होते. यामध्ये थायरॉईडच्या 2 प्रकारच्या स्थिती आहेत. पहिली स्थिती आहे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरी आहे हायपरथायरॉइडिझम. तर यामध्ये मुलांना विविध लक्षणे थायरॉईड असंतुलन दाखवतं. तर त्यामध्ये काय असतं, तर अचानक लहान मुलाचं वजन वाढतं किंवा वजन कमी होतं, खूप गरम व्हायला होतं, खूप थंडी वाजते, भूक लागत नाही, थकवा येतो, हृदयाची गती वाढते, बद्धकोष्ठता येते, तसंच केस पातळ होण्यासारखी लक्षणं यामध्ये दिसून येतात. थायरॉईड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडीन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आयोडीनची कमतरता जर झाली तर थायरॉईडची निष्क्रियता तसेच विविध आरोग्य समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे मुलांना थकवा येतो, वजन वाढतं आणि मंद गतीने वाढ होणं अशी लक्षणे उद्भवतात. थायरॉईड संप्रेरकाची पातळी योग्य राखण्यासाठी मुलाला त्यांच्या आहारातून पुरेसं आयोडीन मिळेल याची दक्षता प्रत्येक पालकांनी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मुलांचा आहार आणि थायरॉईड, आयोडीनची कमतरता हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. लहान मुले पूरक अन्नपदार्थाचे सेवन करतच नाहीत. त्यांना सतत ओरडून त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्यासाठी पोषक अशा घटक किंवा अन्नपदार्थांचं त्यांना सेवन करायला लावावं लागतं. म्हणजेच काय, तर लहान मुलांना कितीही सांगितलं की चांगला पौष्टिक आहार घे, तर असे आहार मुलांना अजिबात आवडत नाहीत. या उलट त्यांना बाहेरचे जे काही चायनीज असतील, मुलांना पेस्ट्री केक असेल, डोनट्स असतील, कँडीज असतील, तर पिझ्झा, बर्गर यासारखे खाऊगल्लीत जे काही छान छान पदार्थ मिळतात ते खूप आवडतात. पण त्याच्यातूनच मुलांना सतत काही ना काही त्रास उद्भवतो आणि मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तर यासाठी प्रत्येक पालकांनी मुलांना घरगुती पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न करावा. सेलिनियम, झिंक किंवा लोह यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीची हार्मोन्स तयार करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता देखील कमी होते. यामुळे लहान मुलांचे मूड सतत चेंज होतात, कधी रागवतात, कधी आदळआपट करतात, कधी कुणाचं काही ऐकत नाहीत. कुणीही जरी सांगितलं अरे एकच काहीतरी कर, तर ते अजिबात करत नाहीत. म्हणजे एका विशिष्ट गोष्टीवरती त्यांचं लक्ष अजिबात केंद्रित होत नाही आणि त्यांच्या विकासामध्ये हे अडथळे येत राहतात. मुलांच्या आहारामध्ये ह्या चुकीच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळं मुलांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. म्हणजेच प्रक्रिया केलेले किंवा पॅकेज फूडचे अधिक सेवन जर केलं तर मुलांना अनेक त्रास उद्भवू शकतात. त्यामध्ये चरबी, सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्हचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे सहजपणे जळजळ होते. यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो. एखादी जर दीर्घकालीन सूज असेल तर हार्मोन उत्पादनात त्याचा व्यत्यय येतो.
तर काही काही वेळेला आपण बघतो की लहान मूल थकलेलं असतं, काही वेळेला चिडचिड करतं. ते कशामुळं होतं तर त्यांना काहीतरी त्रास असतो जे त्यांना सांगता येत नाही आणि आपल्याला समजत नाही. तर अशा वेळेला मुलांचे जे काही मूड स्विंग्स होतात त्याच्यामुळं मुलांबरोबर घरातल्या सर्वांना देखील त्याचा त्रास होत असतो. यासाठी त्यांना चुकीचा आहार किंवा प्रक्रिया केलेले अन्न देणे जितकं जमेल तितकं टाळणं देखील खूप गरजेचं आहे. त्यांना निरोगी आणि पौष्टिक अन्नाचं महत्त्व सांगून ते अन्न खाणं शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित करणं देखील खूप गरजेचं आहे. अनियमित खाण्याच्या सवयी आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. रक्तातील साखरेच्या या वाढीमुळे थायरॉईड ग्रंथीवरती अतिरिक्त दाब येतो आणि हार्मोनल पातळीत व्यत्यय येतो. त्यासाठी काय करावं लागेल तर वेळेवर जेवण घेणे यासारख्या निरोगी सवयीने सुसंगतता राखता येते. म्हणूनच चॉकलेट्स, पेस्ट्री, कपकेक, केक आणि डोनट्स, ज्यूस, कँडीजसारखे हे असे जे पदार्थ आहेत तर ह्याच्यामध्ये काय असते, शर्करा जास्त असते, म्हणजेच काय तर साखर जास्त असते. किंवा अशा पद्धतीच्या पेयांचं सेवन करणं देखील टाळावं जेणेकरून तुमच्या रक्तातील साखरेची पातळीमध्ये चढउतार होणार नाही. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर मुलांच्या ज्या काही आहाराच्या सवयी आहेत त्यांचे थायरॉईडचे आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चुकीच्या आहाराच्या ज्या काही सवयी आहेत त्याच्यामुळे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता जाणवते. मुलांमध्ये सतत काही ना काही आजार उद्भवतात, संसर्ग सतत येत राहतात. त्यामुळे त्यांच्या थायरॉईडच्या कार्यावरती देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सर्व पालकांना एक नम्रतेनं एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याकडं खूप छानसं लक्ष द्या. तुम्ही देतच असाल त्यात काही शंका नाही आहे. पण अलीकडेच आपण फिरायला गेलो, वन डे ट्रिप असेल किंवा कामावरून आल्यानंतर एक तासभराचा विरंगुळा म्हणून आपण गार्डनमध्ये फिरायला जातो, तिथे खाऊ गल्ल्या असतात. अशावेळी तिथं जे काही दिसेल ते मुलं मागतात की नाही मला हे हवं, मला ते हवं. पण काही काही गोष्टी जितक्या टाळण्याचा प्रयत्न कराल तितकं खूप चांगलं असतं. कारण की तिथं जे काही खाद्यपदार्थामध्ये तेल वापरलं जातं, मसाले वापरले जातात, जे काही वॉटर प्युरिफायरचे पाणी असतं ते जे काही वापरलं जातं तर ते काही मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळं जितकं जमेल तितकं घरगुती पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न करा ज्यांच्यामुळं त्याच्या आरोग्यावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही आणि तुमचं बाळ, तुमचं मूल खूप आनंदात त्याचं आयुष्य जगू शकेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.